ओंकारेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे वारजे माळवाडी. आज मी तुम्हाला आता पौष महिना जवळ आलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला आज देवींना वेगवेगळ्या पद्धतीने साड्या कशा घालायच्या ते शिकवणार आहे. तर बघा, ही जी साडी देवीला मी आता घातलेली आहे, तर ही साडीला इथं कशा छान अशा प्लेट पडल्यात. तर त्या प्लेट पडल्यात ना, त्या प्लेट पाडलेल्या आहेत. तर त्याला प्रत्येक प्लेटला इथं मागच्या बाजूला आपल्याला टाचणी लावायला लागलेली आहे. इथं प्रत्येक प्लेटला टाचणी लावायला लागलेली. तर आता ही टाचणी लावायची म्हटलं तर ती टाचणी आतल्या भागाला हा फायबरची बॉडी आहे, तर त्या फायबरमध्ये काय टाचणी आपली खवल्या जाणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आणि हा जो आकार आहे, हा कमरेचा आकार हा मोठा आणि हितूलचा आकार थोडासा आतमध्ये, म्हणजे एक बाईच्या सारखा पूर्ण शरीराचा हा आकार केल्याशिवाय साडी व्यवस्थित दिसत नाही. तर हा आकार कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आता मी ह्याच्यासाठी एक दुसरी साधी सिंपल बॉडी घेतली. आता मी काय केले, टावेल फाडून घेतल्यात. आता हे टावेल आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला पॅडिंग करून घ्यायचं आहे. आपण जर पॅडिंग केलं तरच त्या टाचण्या आतमध्ये आपल्याला त्या पॅडिंग मध्ये लावता येतात. तर आता आपल्याला पॅडिंग साठी हे टावेल अशा पद्धतीने गुंडाळायचे आहेत. तर हितूलचा तर अशा पद्धतीने आपल्याला हे टावेल पूर्ण बॉडीला आता आपल्याला लावून घ्यायच्यात. तर मी कशा पद्धतीने लावतोय ते तुम्ही पहा. आणि अशा पद्धतीने आता पुषी पौर्णिमा जवळ आलेली आहे. सर्वांना घाई झालेली आहे की पुसाच्या महिन्यामध्ये आपापली देवी काळूबाईला घेऊन जायचे, आणि प्रत्येक जण इतकं बारीक पद्धतीने आईसाहेबांची सजावट करतं की त्या ठिकाणी काळूबाईला देवी घेऊन गेल्यावरती माझी देवी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसली पाहिजे, हे प्रत्येकांचं मनामध्ये एक भावना असते. आणि बरोबरच आहे, आपण तिची एवढी मनापासून सेवा करतो म्हटल्यावरती आपली आईसाहेब सगळ्यांपेक्षा वेगळी नक्कीच दिसली पाहिजे. तर आता आपल्याला असं टावेल पूर्ण असे गुंडाळून घ्यायच्यात. ही पॅडिंग तुम्ही केली तरच आपल्याला साडी व्यवस्थित घालता येते. तर आता मी तुम्हाला ही पॅडिंग व्यवस्थित तुम्हाला करून दाखवतोय. हे आजपर्यंत यूट्यूबला इंस्टाला कुणी हे सांगितलं नाही, कारण प्रत्येकाला काय वाटतं की माझाच देव चांगला दिसावा. मला पण वाटतं माझा देव चांगला दिसावा, त्यामुळे मी पण बऱ्याच दिवस ही गोष्ट सांगितली नव्हती, सगळ्यांपासून लपून ठेवली होती जरासं. पण आज मी ती लपून ठेवलेली गोष्ट मी आता सगळ्यांना सांगत आहे. तर तुम्ही छान अशी साडी आता सगळ्यांनी घालायची आहे पौष महिन्यामध्ये. आणि प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही साडी कशी घातली, तुम्हाला ही पद्धत माझी आवडली का. आणि दुसरं एक की आता मी ही बॉडी उघडीच ठेवलेली आहे. का उघडी ठेवली, कारण आता उघडी ठेवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे की आता ही पॅडिंग कसं करायचं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागतो, कारण आपण अगदी मनापासून देवीची एवढी मनेभावे पूजा भक्ती आराधना करतो, आणि त्याशी उघडी यूट्यूबला दाखवणं हे चुकीचं आहे. पण आता हे ते दाखवल्याशिवाय पण तुम्हाला कळणार नाही, माहिती होणार नाही, म्हणून मी तुम्हाला हे दाखवत आहे. टाचण्यांचं देता का थोडं, काही आणा होते तुम्ही टाचण्या पित्या. तर आता इथं मी टाचणी लावून टावेल इथं पॅक केलंय. सो पहा, आता इथं हे पॅडिंग पूर्ण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पण भागाला पॅडिंग करून घ्यायचंय. तर मी सगळं पॅडिंग आज तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या पॅडिंग कसं करायचं ते दाखवतोय. सगळ्यांनी पाहायचंय, छान शिकायचंय. शिकण्यासाठीच मी या नवीन नवीन व्हिडिओ करून टाकत असतो. आणि काही व्हिडिओमध्ये नवीन नवीन व्हिडिओ करून टाकतो. बघा, शिका. आणि पौष महिन्यामध्ये
सगळ्यांनी काळूबाईला अशा पद्धतीने साड्या घालून घेऊन या वरतीवर. तर हे सुद्धा हे तर ह्या पॅडिंग करायला 2 जण लागतात, कारण एक जणाला पॅडिंग करता येत नाही, त्याच्यामुळे 2 जण लागतात. आता आपली 25 तारखेला पौष पौर्णिमा आहे. आईसाहेबांचं आता सगळेजण आपापली देवी घेऊन वरती डोंगरावर जातील. मी पण येणार आहे देवी घेऊन डोंगरावरती 30 तारखेला. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी 30 तारखेला या आपला छबिना पाहायला. आणि यावर्षी सगळ्यांनी एक सगळ्यांनी एक संकल्प करायचा आहे की आपण बकरी कोंबडी कापायची नाही आहे, पशु प्राण्यांची हत्या करायची नाही आहे. मी 4 बकरी कापली, मी 10 बकरी कापली, हा मोठ्यापणाचा टेंबा मिरवायचा नाही आहे. बकरी कोंबडी कापू नका, गोडव्यावरतीच कार्यक्रम करा. आणि पौष महिना आहे म्हणून देवीला बकरं लागतं, कोंबडं लागतं, तर हे असं काही तिथं लागत नाही आहे. तुम्ही त्या ठिकाणच्या पुजाऱ्यांना विचारा, गावात काळूबाईचे जे लोक आहेत त्यांना पण विचारा की बाबा ह्या ठिकाणी बकरं कोंबडं हे देवीला हा नैवेद्य आतमध्ये गाभाऱ्यात जातो का, हे तुम्ही विचारा. कारण की मला जी माहिती आहे त्याच्यापेक्षा त्या गावातील जी लोक आहेत, म्हणजे काळूबाईच्या मंदिरात भोवती जिथं जे गाव आहे मांढरगावात ते लोक आहेत, त्यांना माझ्यापेक्षा कितीतरीने माहिती जास्त आहे, कारण ते तिथं राहणारे रहिवासी आहेत. त्याच्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा अधिक माहिती आहे. तर तुम्ही त्यांच्याकडून सल्ला विचारा, बघा तुम्हाला ते अगदी सांगतील की देवीला बकरं कोंबडं लागतंय का नाही लागतं म्हणून सोड. तर चला, आता आपल्याला अशा पद्धतीने पॅडिंग तर आपलं तयार झालं. आता आपल्याला हा पोर्शन हा जाड दाखवायचा आहे. त्यासाठी आपल्याला नाला बंडल द्या. आता लई टावेल आपण फिरवत बसायचे नाही आहेत. आता आपल्याला हा पोर्शन जाड दाखवायचा म्हणून इथंच असा टावेल लावायचा, वरती घ्यायचा. म्हणजे तिथं गाठ गाड जोरात म्हणावं. तसं फिरव. पहा, आता आपण अजून हा ओढून घे. अजून हे जास्त जाड करून घेतले. आपल्याला एकदम हा पोर्शन जाड करायचा आहे, त्याशिवाय देवीची कंबर अशी दिसून येणार नाही आहे. थांबा, हे काढ, ते परत फिरव मागं, हे टावेल काढायचं नाही. चला, अजून आपल्याला इथं अजून थोडं जाड करावं लागणार आहे, कारण तो भाग आपल्याला मोठा केल्याशिवाय ते छान असं वाटणार नाही. आता परत मी टावेल थोडा जाड करून घेतलाय, ह्याच्यावरती ठेवलाय. हां, आणि हा वरती परत त्याच्यावरती वर ना. तर अशा पद्धतीने आता आपली छान अशी कमरेचा भाग इथं झालाय. आणि हा भाग व्यवस्थित झाल्यामुळं आपल्याला साडी खूप अशी छान आता इथं घालता येणार आहे. तर हा भाग व्यवस्थित करणंच खूप गरजेचं असतं, त्याशिवाय साडी व्यवस्थित आपल्याला घालता येत नाही. तर आता
आता ही नाडी अशीच खाली शेवटपर्यंत फिरवायचे, कारण हे सुटल्या गेलं नाही पाहिजे त्याच्यासाठी. या ठिकाणी गाठ मारून चेतन, काय करतोय तू? अमोल, देव काय? बर, ते ठेवलं तर सगळं सामान खाली. हा, चला आता आपण त्या साईडला पण असंच पॅडिंग करायचे, कारण दोन्ही साईड आपल्या व्यवस्थित आणि छान दिसल्या पाहिजे. त्याच्यामुळे आता बघा 4 टावेल या ठिकाणी लागल्यात आणि टावेल भरपूर लागलेत, त्याच्यामुळे पॅडिंग पण छान दिसणार आहे. आता आता हे जाड पॅडिंग करून ते आता इथं कमरेच्या भागावरती आपल्याला लावायचं आहे. आणि हे असं सरळ आपल्याला खाली घ्यायचं. आवड वर तिकडं जोरात वर. हां, घेतो. चला तर असं छान आपण पॅडिंग करून झाले. जागेवरतीच वर करतो, खाली येतो. नाही ना, मला वाटतं पॅडिंगला कमी पडली. अजून पाहिजे तरी काळी मी यांना आणायला लावलं आहे. काळी दरवायचं गाड पण टावेल पण लावा सिंगल सुद्धा होता, एक साइड त्याला होता.
वरती घेतो. चला आता आता आपली देवीची पूर्ण बॉडीचं आता आपली तयार झाली. ती कोणती साडी आहे? तर आता आपण पॅडिंग केले. आता ह्या पॅड अरे थांब थांब थोडासा रोल फिरवत बसायचा का? सोपं काम आवड करतो. रोल जवळ घ्या. वर वर चला तर आता आपली पूर्ण अशी बॉडी आता एकदम व्यवस्थितरित्या तयार झाली आहे. आता आपल्याला देवीला साडी घालायची. तर आता मी साडी पण आज तुम्हाला घालून दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने साडी घालतोय ते सर्वांनी बघायचे. बघितलं इकडे बघतोय. आता तुझी पाय अशी बॉडी उचल बाळा. बस तर आता आपल्याला ही अशी छान सहावारी साडी घेतलेली आहे. तर सहावारी साडीला भरपूर अशा मिऱ्या कशा पडतात ते तुम्हाला आज दाखवतोय. तर मिऱ्या घालताना अगदी छोट्या छोट्या मिऱ्या घालायच्यात. इथं अगदी लक्ष देऊन बघा. एकदम बारीक बारीक मिऱ्या घालायच्यात. कारण लेडीजच्या मिऱ्या ह्या खूप मोठ्या असतात. ह्या फक्त 4-4 बोटाच्या मिऱ्या घालायच्या. तर ह्या अशा 4 बोटाच्या लहान लहान मिऱ्या आपण आता घालायच्या. बाता टी बसला पिना. चला तर आता आपल्या साडीच्या मिऱ्या घालून तयार आहेत. त्याला काही इतका वेळ दुसरं पिना. तर आता आपण इथं ह्या ज्या मिऱ्या घातल्यात तर आता ह्या एक लाईन शीर करून घ्यायच्यात आपल्याला अगोदर. त्या एक लाईन शीर केल्याशिवाय आता आपल्याला शिबोरी बाजू मिऱ्या व्यवस्थित घातल्या तरच साडी व्यवस्थित येणार आहे. तर ही जी डिझाईन आहे त्या डिझाईनवरती मी प्रत्येक मिरी घेऊन व्यवस्थित करून घेतो.
पुढे पण जातात. हम्म. तर आता एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला साडी घालायची आहे. की लोकांनी विचार करत बसलं पाहिजे की ही साडी कशी घातली, म्हणजे मिऱ्या पडल्यात कशा काय. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित साडी घालायची आहे. तर मी आता मिऱ्यांची लहान लहान मिऱ्या करून घेतल्या. चला आता मिऱ्या करून साडी किती सोडली बघा. एवढी साडी सोडलेली, एवढी साडी सोडणं आपल्याला गरजेचं आहे. आता ही साडी पाच पुरतील ना? ते काय ती पेन घेतली तुम्हाला मोठी देऊ नका. मोठी देऊ ना काय पेन. आपल्या हातून सेवा केली जसं की तर ती एक वेगळी मजा असते. आपण जसं की काहीतरी बाजारातून भाजीपाला विकत आणला आणि तोच भाजीपाला जर आपल्या शेतातला असेल तर तो खाण्यासाठी एक वेगळा आनंद असतो. कारण ती गोष्ट की मी स्वतः पाणी घातले झाडाला, मी स्वतः पिकवले, माझ्या शेतात पिकलेले किंवा माझ्या गावाकडे याचा एक आनंद असतो. त्या पद्धतीनेच हा एक आनंद असतो पिंडी की मी माझ्या हाताने देवीला साडी घातली. तर आता आपण मिऱ्या करून घेतल्यात. मिऱ्यांना पहिली पिन लावून घ्यायचे तिथं. आता ही पिन लावली तर आता बघा तुम्ही पण दिवेला घाला. आता परत दिवशी मी आले की अशा साडी, मी काही साड्या बिड्या घालणार नाही आल्यावरती. अगोदरच सगळं तयार करा. आता बसल्यावर शिकून घ्या की. नंतर आपल्याला त्याच मिऱ्यांची लाईन बरोबर खाली आली पाहिजे. तर जशी वरती मिरी आहे तीच लाईन आपल्याला बरोबर खाली घ्यायची. आता असे धर फक्त पेन. तर आता इथं हे व्यवस्थित मिऱ्या करून घ्यायच्यात. मिरी एक आत एक बाहेर नाही झाली पाहिजे. ह्या मिऱ्या जर एक आत एक बाहेर झाल्या तर सगळा साडीचा लुक आपला चेंज होऊन जातो. त्यामुळं हा लुक आपल्याला चेंज होऊन द्यायचा नाही आहे. मिऱ्या ह्या व्यवस्थितच आल्या पाहिजे. आता परत आपल्याला या ठिकाणी एक पिन लावून घ्यायचे. पिना ह्या साडींना खूप लागतात. साडींचा पार सगळे होलं पडून जातात. खराब खराब आहे ना पिन शिरायला. आता ह्या ठिकाणी पिन लावून घेतले. साड्या सरळ तर वरती. आता बरोबर जी वरची लाईन आहे ती वरची लाईन त्या लाईननीच खाली मिऱ्या आल्या पाहिजे. आत बाहेर झाल्या की साडी आपली परत चुकणार आहे. बरोबर.
गौरायांच्या वेळेस गौरायांना पण तुम्ही अशा साड्या घालू शकता. फक्त त्या साड्या घालायच्या अगोदर मी जसं पॅडिंग केले हे पॅडिंग करणं 100% गरजेचं आहे. पॅडिंग जर केलं तरच अशी साडी घालता येणार आहे, अन्यथा ही साडी तुम्हाला घालता येणार नाही. पॅडिंग करणं किती गरजेचं आहे बघा. तर तुम्ही जर पॅडिंग केलं तरच साडी घालता येईल. तशी तुम्हाला साडी ती घालायची म्हटलं तरी काय घालता येणार नाही. त्याच्यामुळे पॅडिंग व्यवस्थित करून घ्यायची सुरुवातीला, आणि मग ह्या मिऱ्या घालायची पण पद्धत तशी वरची मिरी आहे त्या लाईननेच खालची मिरी आली पाहिजे. त्या लाईनने तुम्ही खालची मिरी घेतली तरच हे होणार आहे. चला आता आपल्या खाल्ल्या बाजूच्या पण मिऱ्या तयार झाल्यात. आता फक्त पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताने आपण बोट याच्यात मिरीमध्ये घालून सरळ लाईनिंग करून घ्यायच्यात, आणि खालची पण लाईनिंग आता आपल्याला एकसारखी करून घ्यायची. तर चला आता इथं पण आपल्याला एक पिन लावून घ्यायची. आता ते नको. पिन हां तिथे पण पिन लावून घ्यायचे. साडीला खूप पिना लावायला लागतात. पिना जर लावल्या तरच साडी व्यवस्थित येते, अन्यथा ही साडी व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे पिना खूप लावायच्यात. व्यवस्थित पिना लावून साडी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. चला आता ही साडी आपल्याला डबल करायची. तर बरोबर मध्यभागावरती आपण परत ह्या मिऱ्या एका हाताने व्यवस्थित धरून एक एक मिरी हातातली आपल्या एकत्र करून घ्यायची. आता हे मिऱ्या इथं धरल्यात. आता ती साडी आपल्याला डबल करायची. आता साडी डबल केल्यावरतीच आपल्या एकसारख्या धरायच्या मिऱ्या डबल ना. आणि चला आता आपण परत या ठिकाणी एक साडीला पिन लावून घेऊ. आता या सगळ्या मिऱ्या एकत्र करून परत आपण या ठिकाणी एक पिन लावून घ्यायचं. आता आपली
साडी घालण्यासाठी तयार आहे. बाळा बॉडी किती इकडं तिथं जा. थोडंसं उजेड तुमचं पडलं पाहिजे. तर आता आपली पुढे जाऊ. किती आला लाईटीचं थोडंसं अंतर पडते हवामान चांगलं. मी इकडून बसतो. इकडे घे उजव्या हाताला घे. आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला बांधायचे. चला बघा तानू आपलं ते साडेसहा नवीन घेतली ना. लगेच आलो. आता इथपर्यंत तुम्हाला साडी नक्की समजली असेल. आता आपल्याला जी वरची लाईन आहे ती लाईन सर घातला 3 घंटे झाले टाईट करायला. टाईट झालीच नाही. हां राहू दे ते नंतर ते ना साडी बॉडी उंच झालेली. हां तर आता आपल्याला या ठिकाणी पलीकडला पाय झाकून घ्यायचा आहे. आणि तो पाय झाकल्याशिवाय आपली साडी व्यवस्थित येणार नाही. तर तिथे राहते. हां हा पाय आपल्याला इथूनला झाकून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडीशी साडी त्या ठिकाणी आपण फक्त फिरून घ्यायची. जास्त साडी आपल्याला वाया घालवायची नाही. तर इथं एवढीच साडी आपल्याला फिरून घ्यायची. आणि या ठिकाणी नऊवारी साडीसारखा पायावरशी लूक दिसला पाहिजे असा लूक आपल्याला इथं तयार करायचा आहे. आणि इथं पिना लावून हे पॅक करून टाकायचे. एक मिनिट सोड वरचा पाना काढायचा. नऊवारीसारखा लुक करून दोन्ही साईडनं साडी पॅक करायची. आता मी पिना लावून दोन्ही साईडने साडी पॅक केले. या ठिकाणचा पोर्शन हा सगळं आतमध्ये घालायचा आहे. आणि या ठिकाणी एक टाचणी लावून इथं पॅक करायचं. म्हणजे इथं जास्त घड्या पडल्यासारख्या दिसणार नाही. फक्त या साडीला पिना जास्त लागतात. पिना लावताना साडीच्या कलरसारख्या पिना लावा. म्हणजे आपल्याला त्या पिना दिसून येणार नाही कुणाला. चला आता आपण इथपर्यंत साडी तुम्हाला 100% कळलेली आहे. आता हा भाग आपण आता सोडून द्यायचा आहे. आता मुख्य भाग आपला त्या साईडचा आहे. तर आता इथं आपल्याला एक एक मिरी पाडायची. तर आता ही पहिली मिरी मी इथं अशा रीतीने पाडून घेते. आता तोपर्यंत ही साडी पूर्ण एक साईडला बाजूला घ्यायची. आता इथं प्रत्येक मिरीला पिन लावायचे मागच्या बाजूने. आता ह्या मिरीला मी इथं मागं पिन लावले. आता आपण एक एक मिरी इथून घालून घ्यायची. त्याची एक एक प्लेट करायची. त्या प्लेटला बॅकला इथं प्रत्येक प्लेटला पिन लावायची. इथे नका इथे सोडून द्या का. आता इकडे मागं मोजे काढून या दादा. आपण बोर्ड लावलाय शांतता राखा, आपली पादत राणे व पायातील मोजे. पुढं पण आपण दरबारात गेलं. कुठून आले? शरद सरांनी पाठवलं. बसा. तर आपण कुठं दादा मंदिरात गेलो ना, घरचं मंदिर असो लहान छोटं
बाहेर कुठं रोडवरती छोटी छोटी मंदिरं असतात, त्या मंदिरात आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, भगवतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, तर त्यावेळेस आपल्याला पायाचे मोजे टाकणं पण गरजेचं असतं. हां, हो. राग नका मागून, तुमची माझी ओळख नाही. ए मुलींनो, काय तयारी? अरे वा, चला इकडे या, इकडे या, चला. शूटिंग चला, येऊ द्या. हं? आशीर्वाद कसं पाया पडायचं हे बघ. मी पण तसं केलं ना. चल इकडे. तनु, तू काय दमले एवढी? कंटाळा आलाय? चालत चालत आले? हो. आणि मम्मी? मम्मी येते. गाय ठेवते. तसं काही नाही. पप्पा वरती मी. तर आता एक एक छोटी छोटी मिरी, इकडं पण आपल्याला 2-3 मिऱ्यांची मिळून एकत्र पिन लावायचे. आता 3 मिऱ्यांना मी इथं एक पिन लावणार आहे समोर, आणि मागच्या बाजूला प्रत्येक मिरीला पिन लावायचे. आता इथं तू लावली का? इथं बा माग येऊन दाखव. मी ही साडी माझे शिष्य आणि जे माझे शिष्य नसतील, देवी उपासक असतील, जे माझ्या शिष्यांचे शिष्य आहेत त्यांच्यासाठी, की सर्वांना हे यावा यासाठी मी यूट्यूबच्या माध्यमातून एक शिकवण्याचा, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या मागं यूट्यूबला झळकावा किंवा काय असा कोणताच उद्दिष्ट नाही आहे. सायली, दर्ग जरा ते झाले का? मेहंदी काढून झाले का तिची? बस. तुम्ही बसा. हॉटेलचं ते सामोसा करून द्यायचं, डबा द्यायचा, त्या कोंबड्यांचं बघायचं. नाही सांगतो ना, त्याचं करतेच पाहिजे. चला आता अशी प्रत्येक एक मिरी आपल्याला जे छान दिसतं, फक्त लोकांना की बाबा पप्पांनी साडी छान घातली, त्यामागचं कष्ट हे पहा, आणि आई भगवतीची मनापासून सेवा करतोय, त्याच्यामुळं आईसाहेबांचा आशीर्वाद हा मिळतोय, आणि ह्या आशीर्वादाने सगळं काही चाललंय. पण तो आशीर्वाद मिळवायला कष्ट किती आहे ते पहा. भले उन्हात जायला लागत नाही, सावलीत बसूनच कष्ट आहे, पण ते पण किती कष्ट आहे ते पहा. लावतो का तू? तुझा उजवा तिकडं गुतला, मी डाव्या लावते. तर अशा पद्धतीने एक एक मिरी आपल्याला इथं लावायचे. चला आता आपल्या भरपूर अशा छान मिऱ्या पडल्यात. खूप छान अशा भरपूर मिऱ्या पडलेल्या आहेत. पप्पाकडे आल्या की कंटाळी स्टोर बसायचं पाहुणं. त्या साडीचा ब्लाऊज आहे का रे अमोल? हा, ब्लाऊज नाही दिला त्यांनी. हा, लावा आता पिना बोटात माझ्या. चला
किती छान झाले बघा, खूप सुंदर असं मिऱ्या पडल्या. प्लेट एक एक प्लेट इतकी सुंदर झाले. लावले का आता? तिला आहे की इथे ते काय लावलं? चला आता आपण खूप छान असं आईची नाजूक कंबर आणि जरीच्या साडीला मिऱ्या पाडीला 100. तर आता ह्या जरीच्या साडीला आपण 100च मिऱ्या पाडायच्या. आपली एवढी साडी अजून शिल्लक आहे. आपल्याला जितक्या करायच्या तेवढ्या मिऱ्या या ठिकाणी आपल्याला पाडता येतील. साडी आपल्याला एक हा तो सकाळपासून इकडंच आहे. सकाळ धरून इकडेच येतो. मी झोपलो तर मला पप्पा उठा, मला काय झालंय, जेसीपी आणलं पेट्रोल भरायचे. पैसे नाही, पैसे तर आलं नाही, पैसेचं जेसीपी आणलं. चला सोने, चला आता ही शेवटची मिरी घेऊ. कारण पार गुडघ्याच्या खालीपर्यंत जर आपण प्लेट पाडत गेलो तर ते एवढ्या रेखीव वाटणार नाही आहे. त्याच्यामुळे आता आपण इथं प्लेट पाडणं बंद करायचे. तर त्यासाठी मी काय केले, आता ही साडी जास्त उरले ना, आता ही प्लेट सगळ्यात मोठी केली आणि जेवढी पाहिजे तेवढीच आपण त्या ठिकाणी ठेवली. बरोबर आपल्या शुभ 11 हा 17 झालाय. नाही, ही वर्ष आहे. शुभ 11 हा 17 झालेला आहे. तर आपल्याला जसं विषम संख्याला खूप महत्त्व असतं, 1, 3, 5 देवामध्ये ह्या विषम संख्येला महत्त्व असतं. तर आपली विषम संख्या आता तयार झालेली आहे. जसं ब्रह्म विष्णू महेश दत्तात्रेयांना तोंड 3, तसं विषम संख्या खूप महत्त्वाची आहे. तसंच आता आपलं छान अशी साडी आता आपली घालून रेडी झाले. चला आता उर्वरित भाग तुम्हाला मी सर्व दाखवतोय. आता आपल्याला देवीला पदर द्यायचा आहे. तर पदर द्यायचा आहे. हां, तर आता आपण पदर तयार करून घेतोय. तर एक 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 प्लेट पदराची तयार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी तुम्ही साडी दिवेला घालायचे.
साडी घातल्यावरती देवीचा छान मळवट भरायचा आहे. मळवट कसा भरायचा आहे ते तुम्हाला यूट्यूबला शिकवलेलं आहे. तिथं जरा ते सोड तिथं. तर हे पहा, मला म्हणतो 2 मिनिट पुढे चालेल. पुढे होता. आता आतमध्ये जे आपण इथं साडीला टावेल लावलेला आहे तो टावेल दिसून द्यायचा नाही. त्यानंतर ही उर्वरित साडी ही सगळी मागं घ्यायची आहे. आता मी तर सगळी उर्वरित साडी मागं घेतली आणि नंतर त्या पिना आपण सोडून द्यायच्या. आता या पिना काढायच्या. वरती तिथं पिन लावायचं. त्या पिना आपल्याला आता काढून टाकायच्या. त्या पिनांची काय आता आवश्यकता नाही. आणि ह्या पिना काढून आपल्याला छान अशा त्या फुलवायच्या आहेत. आणि उरलेली साडी आता ह्या ठिकाणी पण आपण लावली का पिनवर? छोटीच बसली इथं. उर्वरित साडी इथं आपण लावले. आता मागं थोडी साडी आपली लावली का पिन शिल्लक राहिले. आता मी त्या शिल्लक राहिलेल्या साडीचं काय करणार आहे ते पहा. जी साडी आपली शिल्लक राहिलेली आहे त्या साडीला फोल्ड करायचा आहे आणि तो एकदम बारीक फोल्ड करून तो या ठिकाणी आपल्याला एक छान असा बारीक पट्टा काढायचा. लावली का पिनवर? धरता तर इथं हा बारीक पट्टा काढला की अजून वेगळं लुक साडीला येतं आहे. आणि ही साडी हा पट्टा याच्यातून लपवायचा आहे की हा पट्टा कुठून घेतला की कळलं नाही पाहिजे. त्यासाठी हा पट्टा इकडं आपण तर आता अशा पद्धतीने आपली साडी खूप छान अशी घालून झाली. तर तुम्ही आता कार्यक्रमाच्या वेळेस अशा पद्धतीची साडी घाला. मी थोडी फास्ट घातल्यामुळं जास्त चोपून बसली नाही, पण अजून व्यवस्थित घातले की अजून चोपून बसेल. त्या मिऱ्या किती छान आल्या. आणि आता या ठिकाणी आपल्याला पदर द्यायचा आहे. त्या ठिकाणी आपण पदर दिलाय. पहा आली ते व्यवस्थित. ओम काळेश्वरी अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि जे तुमच्या आजूबाजूचे भाविक भक्त असतील ज्यांना देवाविषयी आवड आहे, भक्ती करण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून द्या. खूप छान अशी आईसाहेबांना साडी घातले, किती छान सुंदर. पहा, अशा पद्धतीने तुम्ही साडी घाला
आणि छान आई साहेबांची सर्वांनी सेवा भक्ती उपासना करा. चला तर या ठिकाणी एक पिन लावलाय त्याच्यामुळे पदर पडत नाही. बघा आता इथं पिन लावल्यामुळं पदर पडत नाही आहे. पदर आहे असाच राहतो. तर अशा पद्धतीने तुम्ही साडी अशा छान पद्धतीने घाला. ओम काळेश्वरी.